नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आजची सुरुवात देवपूजेपासून, कारण आता सध्या जे काही सुरू आहे ना, तर यांच्या पुढे प्रार्थना करू शकतो की असं काही खरंच घडू नये कोणाच्याही बाबतीत। ते किती दुर्दैवी आहे हे आपण सगळे पाहतच आहोत आणि काय झालेलं आहे देवापुढे ना। आता खरंच एक मागणं असं वाटतं की मुलीला तुम्ही इमोशनल करता, सगळ्या गोष्टीने भरपूर देता की तिच्यामध्ये भावना आहे, मातृत्व आहे, सगळं आहे। पण म्हणतात की पुरुषांमध्ये बाईपेक्षा जास्त शक्ती असते, पण आत्ताच्या घडीला पुरुषांपेक्षाही जास्त शक्ती त्या बाईला नक्कीच द्यावी, एका मुलीला नक्कीच द्यावी, हीच प्रार्थना करावीशी वाटते। आता आपण आपल्या मुलींना सक्षम करतोच आहोत, पण त्यापेक्षाही जास्त आता बलवान करणं आवश्यक झालेलं आहे। तर हा होता 15 ऑगस्टचा दिवस आणि आमच्या इथे 15 ऑगस्ट अशा पद्धतीने साजरा होतो, खूप शांततेने व्यवस्थितपणे साजरा झालेला होता। काही मुलांनी परफॉर्मन्स तयार केलेले होते, त्यामुळे त्यांना निराश करता येत नाही, कारण की प्रत्येकाच्या भाषणामध्ये ह्या सगळ्या ज्या घटना सुरू आहेत त्या सगळ्या दिसतच होत्या। त्यामुळे त्या मुलांना निराशा करण्यात काही अर्थ नव्हता, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यू कराव्या लागल्या। पण हो, सध्या परिस्थिती जी सुरू आहे ना, त्याचं भान सगळ्यांनाच होतं। तर ह्या सगळ्या गोष्टी सुरूच होत्या आणि इथे आपलं झेंडावंदन झालेलं आहे आणि तुम्ही राष्ट्रगीत ऐकून घ्या। वंदे भारत माता की, भारत माता की, भारत माता की। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड सारे जग में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान।
क्या? म्हणून तिथे आली 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 बस आली. जा उभी राहा. हळू बस स्टॉप. नमस्कार मंडळी, मी कविता मराठी मॉममध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कालपासून मी तुम्हाला आत्ताच भेटलेली आहे आणि कालचं सगळं आपल्या इंडिपेंडन्स डेचं सेलिब्रेशन चांगलं झालं. त्यानंतर घरातली काही छोटी मोठी कामं असतात ती झाली आणि आज फायनली मी पूजा केलेली आहे. कारण आपल्या म्हणतात ना, आपल्या कुटुंबामध्ये जर असं काही घडलं तर आपण निदान 13 दिवस तरी पूजा करत नाही, 13वी होईपर्यंत. तिथे सगळे आटोपलं आणि मग मी आज छान स्वच्छ मनाने देवांना स्वच्छ केलं. किती दिवसापासून पूजाच नव्हती केली तर किती विचित्र वाटत होतं. माझे 2 सोमवारसुद्धा यामध्ये गेलेत. त्यामुळे मी ना शंकराची पिंड बनवली ना मी पूजा केली, कारण की नव्हते करू शकत. आता पुढचे 2 सोमवार आहेत तर ते बघूया कसे जातात ते. तर असं सगळं सुरू होतं आणि असं व्यवस्थित आता प्रॅक्टिस सुरू आहे माझी. मी तुम्हाला छोटीशी झलकसुद्धा दाखवली आहे. बघा तुम्हाला गाणं ओळखता येतं का? शक्यता आहे की तुम्हाला ओळखता येईल, कारण की खूप सिंपल आणि सिंपल गाणं आहे, म्हणजे जे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं गाणं आहे. तर तुम्ही ओळखू शकाल असं मला तरी वाटते. पण मला कमेंट करून सांगा तुम्ही ते गाणं ओळखताय का. आणि आत्ता आपल्या भारतात जी काही सिच्युएशन सुरू आहे ती खूपच विकृत आहे, खूप भयानक आहे. त्याला आळा कसा बसणार हे आपल्याला खरंच आता सध्या तरी कळत नाही आहे. काहीतरी सरकारने एकदम स्ट्रिक्टली ॲक्शन घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता म्हणतात ना, मी एक असंच आता भरपूर रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. आणि तुम्ही वाचलं आहे का की ॲक्च्युली काय झालं होतं ते इतकं भयावह आहे. बापरे बाप. म्हणजे मी जेव्हा वाचलं ना तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी आलं होतं. तर त्या व्यक्तीला किती त्रास झाला असेल याचा आपण अंदाजच लावू शकत नाही, बिलकुल असं नाही. आणि त्या सगळ्या असंच इंस्टावर हे सगळं बघता बघता सिद्धार्थ चांदेकर जे आहेत, ॲक्टर आहेत, त्यांनी आता म्हटलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं होतं ते खरंच खूप पटलं मला, की 7च्या आत आपली मुलगी घरात येते की नाही हे जेवढं तुम्ही निक्षून बघता ना तितकीच गरज आता अशी पडलेली आहे की 7च्या नंतर तुमचा मुलगा कुठे जातो, त्याची संगत काय आहे, तो काय करतोय, ह्या सगळ्याकडे जास्त लक्ष देणं आता गरजेचं आहे. की मुलगी 7च्या आत घरात येते की नाही हे लक्ष द्या, पण त्यापेक्षा जास्त लक्ष आता त्या गोष्टीकडे देणं खरंच गरजेचं आहे. आणि त्याच्या खाली एक कमेंट त्यांनी एका ताईंनी अशी कमेंट होती की आता बेटा सिखाओ बेटी बचाओ अशी एक स्लोगन झाली पाहिजे. कारण की आत्ताची कंडिशनच तशी आहे आणि आता ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की मुलांना शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे. की एका लेडीचा रिस्पेक्ट कसा केला पाहिजे किंवा काय आहे या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेस मुलींनाच ब्लेम देऊन नाही चालत. या घटनेमध्ये काय मुलीचं काय घेण्यात येणं होतं. ती गपचूप तिची ड्युटी करून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत होती, फक्त थोड्या वेळ आरामासाठी थांबली होती. तर त्यात काय चूक होती त्यामध्ये. आणि प्रत्येकच वेळेस मुलीची चूक असते असं का गृहीत धरलं जातं. तर हा सगळा विषय सध्या सुरू आहे आणि इतकं जास्त त्याच्यावर आपण बोलतोय बघतोय, या सगळ्या गोष्टी सुरू आहे आणि खरंच यावर काम करणं गरजेचं आहे. आताच्या पॅरेंट्सला तर आपल्या मुलींना तर सक्षम सगळ्या दृष्टीने बनवायचंच आहे, पण त्याचबरोबर मुलांनाही तेवढं शिक्षित बनवायचं आहे. त्यांची तेवढी मेंटॅलिटी तशी बनवायची आहे की प्रत्येक स्त्री ही आपली बहिणीसारखीच असते. हा रिस्पेक्ट त्यांच्या मनात सतत असला पाहिजे. त्यांचं रक्षण असं नाही की आपली सख्खी बहीण आहे तरच आपण त्यांचं रक्षण करावं असं नाही. प्रत्येक मुलीचं रक्षण करणं आता प्रत्येक मुलाचं काम झालं आणि ते शिक्षण आता आपल्याला देणं आवश्यक आहे. तर खूप साऱ्या गोष्टी असतात डोक्यामध्ये, आपण प्रत्येकच गोष्ट एक्सप्रेस नाही करू शकत. त्यामुळे पण जसा छोट्या प्रयत्न आपण आपल्या घरापासून सुरुवात करणं आता गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. तर चला, या नोटवर मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि ठीक आहे.